कौटुंबिक वादातून वडिलांनीच दोन मुलांवर ब्लेडने वार केल्याची घटना चंद्रपुरातील दुर्गापूरमध्ये घडली। या घटनेत 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून 11 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे। जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। देवांश मंगेश बदकल असं मृत मुलाचं नाव आहे, तर सुशांत मंगेश बदकल असं जखमी मुलाचं नाव आहे। या प्रकरणी आरोपी वडील मंगेश बदकल याला पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मंगेश बदकल हा आपल्या 2 मुलांसह त्याचा भाऊ राहुल बदकल यांच्या वेकोलीच्या M29 क्रमांकाच्या निवासस्थानात राहत होता। मंगेश ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याचं सांगण्यात येते। मंगेशची पत्नी काही काळापूर्वी त्याला सोडून गेली होती। तिला पुन्हा घरी आणण्यासाठी तो प्रयत्न करीत होता, मात्र त्यात यश न आल्याने तो मानसिक तणावात असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे। याच तणावातून त्याने सोमवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दोन्ही मुलांच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार केले। आरोपीचा भाऊ घरी आल्यानंतर त्याला दोन्ही पुतणे रक्ताच्या थारोळ्यात दिसले। शेजाऱ्यांच्या मदतीने दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासाअंती 7 वर्षाच्या देवांशला मृत घोषित केले, तर 11 वर्षाच्या सुशांतवर उपचार सुरू आहेत। मात्र या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। सोमवारी रात्री ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी वडील मंगेश बदकल याला अटक केली आहे। या घटनेमुळे शक्तीनगर परिसरासह चंद्रपूर शहरात खळबळ उडाली आहे। आरोपीच्या चौकशीतून हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता असून पोलिसांकडून या प्रकरणाचा विविध बाजूंनी तपास केला जात आहे।